म्हणून माझी हा जो जनसमुदाय आहे, परवा त्यांना असंच आमच्या मार्कडवाडी फार महाराष्ट्र भारतामध्ये गाजली होती. मग मार्कडवाडीचे ज्या सरपंच आहेत आमच्या ताई, त्यांचा हा दिवटा पोरगा, परवा मी नाशिकच्या सभेमध्ये सांगितलं की मी त्या ठिकाणी, कारण मी या ईव्हीएम वरती मी त्या भेलचा इंजिनियर आहे, त्या ईव्हीएम मशीनचा मी इंजिनियर आहे, मलाही बघायचं आहे. म्हणून त्या मार्कडवाडीच्या सरपंचाला प्रदेश कार्यालयामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी मुलाखत दिली. पवार साहेब कट कारखानाचा कारखाना आहे हा सरपंच सांगतोय, आणि तो सरपंच किती मतांनी निवडून आलाय? 91% मतं घेऊन निवडून आलाय. हा दिवटा त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय. मग मला त्याला सांगायचं आहे, त्या मार्कडवाडीचं बी आणि त्या जतचं बी एकदा बॅलेटवर घेऊया का नाही? घेतलं पाहिजे का नाही? महाराष्ट्राचं मी घेणार आहे, पण आता तात्पुरतं हे जत आणि मार्कडवाडी दोन्ही तर घेऊया. सरपंच त्यांच्या बाजूला आहे ना. एका रात्रीत मुख्यमंत्री फोडते ती ना, सरपंच फोडायला का अवघड आहे का नाही? म्हणून ही जी बदमाशांची जी टोळी आहे, अरे सरकार म्हणून तुम्ही चांगलं काम करा, लोकांच्या सामोरं जावा. 11 वर्ष केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, 7.5 वर्ष, आणि ही 10 महिने म्हणजे 8.5 वर्ष राज्यामध्ये सरकार आहे. तुम्ही किती धरणं बांधली ती सांगा, किती समाजाला न्याय दिला ते सांगा.